एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 44. कली माझेही नादिना उद्धराया, महाविष्णुतीर्ण झाले धराया, जिही तारिलेही नदीना नाथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. रात्रीचं कीर्तन आटोपलं. हवेत किंचित गारठा होता. श्रीखंड्या उद्धव विसावले होते. मुलं तर केव्हाच झोपी गेली होती. घरात आता कुणाची तशी वर्दळ नव्हती. उपर्ण खुंटीला ठेवून नाथ झोपाळ्यावर बसले. 2-4 झोके घेताच त्यांनी अंगठा जमिनीला टेकवला आणि माझ घराकडे पाहून हाक मारली, हरी. हरी आला आणि खाली मान घालून उभा राहिला. नाथांनी सुनबाईला हाक मारली. समयीची वाट सारखी करायला सांगितली. हेतू हा की मी जे काय हरीशी बोलणार आहे ते सुनबाईनी पण ऐकावं. जवळ ठेवलेल्या पंचानं कपाळ पुसत किंचित खाकरत नाथ महाराज म्हणाले, हरी, तू म्हणे काशीला जातोयस, ते खरं आहे का? हरी काहीच बोलला नाही. मौनम संमती लक्षणम या न्यायानं नाथ म्हणाले, छान छान हे ऐकून मला फार आनंद झाला. वाऱ्याची आलेली छानशी झुळूक सुखवीत होती. हरी क्षणकाल दचकला आणि माझघराच्या दारात असलेल्या गिरिजाबाई तर अवाक झाल्या. दोघांनी एकमेकांकडे आश्चर्यानं पाहिलं. हे असं बोलतात कसं? एकनाथांनी पूर्णपणे विचार केला होता. आता हरिपंडिताला काही सांगितलं तर तो ऐकणार नाही. त्याचा हट्ट पुरा केल्याशिवाय तो राहणार नाही आणि मीही माझा पूर्ण विचारानं ठरवलेला जीवनमार्ग बदलणार नाही. ह्यातून काहीतरी मार्ग काढणं प्राप्त आहे. ज्याप्रमाणे व्यसनी माणसाचं व्यसन दुसऱ्यानं केलेल्या उपदेशानं सुटत नाही, त्याचप्रमाणे दुराग्रहही नुसत्या सांगण्यानं वादविवादानं दूर होत नाही. दृढनिश्चयही ठाम असतो, तोही कुणाच्या सांगण्यानं बदलत नाही. ही वस्तुस्थिती आहे. सद्गुरू भेटीसाठी बालवयात माझ्या मनाचा दृढनिश्चय झाला आणि मी कुणालाही न सांगता घर सोडलं. जगद्गुरू शंकराचार्यांनी संन्यास घ्यायचा दृढनिश्चय केला आणि त्यांनी आर्यांबाला संमती देणं भाग पाडलं. ध्रुव प्रल्हादांनी सुद्धा स्वतःचं म्हणणं खरं करून दाखवलं. कुणाच्याही विरोधाला त्यांनी जुमानलं नाही. गृहत्याग करून काशीवास पत्करणं हा हरीचा दुराग्रह आहे. केवळ अहमन्यतेमुळं हा दुराग्रह पोसला गेला आहे. तो कुठल्याच उपायानं पालटणार नाही, तेव्हा त्याला त्याच्या मार्गातून मी परावृत्त करू शकणार नाही. ते म्हणाले, हरी, तू उभा का? बैस ना. मला तुझ्याशी जरा विस्तारानं बोलायचं आहे. तुझ्या मार्गात अडसर आणायचं नाही. तू काशीला निघाला आहेस ह्याचा मला आनंद झाला. का ते सांगू? अरे हरी, तू तरुण आहेस, उच्च विद्या विभूषित आहेस आणि सधन घराण्यातला आहेस. अशा परिस्थितीत तू व्यसनी झाला असतास, अगर वाकड्या वाटेनं गेला असतास, तरी लोकांनी तुला नावं ठेवली नसती. ही रंगेल जी आजकालची राजवट आहे ना, आणि हे तुझं तरुण वय म्हणून इतर जनांनी कानाडोळा केला असता. पण तुला ज्या अर्थी काशीलाच जावंसं वाटतं, त्या अर्थी आपल्या कुळाची भानुदास महाराजांची पुण्याई आहे असंच म्हणावं लागेल. चांगली इच्छा निर्माण होणं ही सुद्धा पूर्वपुण्याई पूर्वसुकृतच असतं बरं. अरे पण तू अजून उभाच का? बैस ना, नाहीतर माझे पाय दुखतील बघ. माझ घराकडे पाहत ते म्हणाले, तुम्ही दोघीही बसून घ्या. माझ्या भोवती हा उभ्याचा पहारा कशाला? स्वतःच्या मस्तकावरून हात फिरवत ते म्हणाले, हरी, माझे गुरु जनार्दन स्वामी तर नेहमी म्हणतात की पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रवासामुळं मिळालेलं जे अनुभवजन्य ज्ञान ते फार श्रेष्ठ असतं. मी सुद्धा लहान वयात खूप प्रवास केला आहे. त्यामुळं अनुभवाचं गाठोडं माझं जीवन पाथेय झालं आहे बघ. आणि नीरव शांततेत आणि समयीच्या स्निग्ध प्रकाशात
एकनाथांचं बोलणं कर्णमधुर वाटत होतं. हरिपंडित आपल्या पित्याचे शब्द लक्षपूर्वक ऐकत होता. ते म्हणाले, हरी, तू काशीला जातो आहेस ना, पण पुढे हिमालय पाहिल्याशिवाय राहू नकोस. हरिद्वार, ऋषिकेश, गंगोत्री, जमुनोत्री, बद्रीनारायण, बद्रीकेदार, मानस सरोवर, जेवढं जमेल ते सगळं पाहून ये. नाथांच्या समोर जणू हिमालयातली ही सारी स्थळं उभी ठाकली होती. अशा स्वरात ते बोलत होते. तो नगाधिराज पाहिला की मानवी मन थक्क होतं. त्याची भव्यता, त्याची उदात्तता, विविध अंगांनी आणि वैविध्यांनी निसर्गानं साधलेली रंगसंगती, त्याची उत्तुंगता, त्याची समृद्धता मती कुंठित करणारी आहे. त्या हिमालयाच्या उत्तुंग शिखराकडं पाहिलं की वाटतं माणूस अगदी कश्चित क्षुद्र प्राणी आहे. आपण आपल्याला कसपटासमान वाटू लागतो. तू काशीला म्हणजे आपल्या धर्मक्षेत्रीच जातो आहेस. अरे, शालिवाहन राजापासून हे आपलं पैठण दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलं तरी त्या काशीची शान न्यारीच आहे. बाळा, तू थोडीशी नम्रता अंगी आणलीस आणि सेवावृत्ती अंगीकारलीस तर तुला आभाळा एवढी विशाल आणि उत्तुंग माणसं भेटतील. त्यांचं ज्ञान, त्यांचा आचार धर्म, त्यांच्या विचारांची खोली, मनाची प्रगल्भता पाहून तुला त्यांच्या सानिध्यात राहावंसं वाटेल, त्यांच्याजवळ शिकावंसं वाटेल आणि आपलं ज्ञान किती तोकडं आहे याची जाणीव होईल. जसा जसा या मंडळींचा सहवास तुला लाभेल तसं तसं तुला वाटेल की थोर माणसं नगाधिराजापेक्षाही मोठी आहेत, श्रेष्ठ आहेत, उंच आहेत. बाळ, मी वडिलकीच्या नात्यानं सांगतो की ज्ञान अगाध आहे. त्या मानानं आयुष्य अपुरं असतं. तेव्हा मधुमक्षिकेच्या वृत्तीनं तू ज्ञान कण गोळा कर आणि आपल्या कुळपरंपरेत भर घाल. तू सुज्ञ आहेस, तुला जास्त सांगायची गरज नाही, पण हे सारं पितृवात्सल्याच्या अंतःकरणानं सांगतो आहे. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं, पण ते तिथंच जणू गोठलं होतं. त्याचे बिंदू अश्रुरूपानं ओघळत नव्हते. नाथ चटकन कणखरपणे म्हणाले, हरी, तुला योग्य वाटतं त्या वाटेनं तू जाणार आहेस आणि मी पण माझा मार्ग सोडणार नाही, हे लक्षात ठेव. माझा जीवनपथ मी विचारपूर्वक निश्चित केला आहे, तो मी बदलणार नाही आणि तुलाही तुझ्या मार्गातून परावृत्त करणार नाही. तू आता जाणारच म्हणतो आहेस तर खुशाल आनंदानं जा, पण जाताना मनात आकस धरू नकोस. आमच्याबद्दल राग किंवा तिढा ठेवून इथून जाऊ नकोस. हे घर तुझंच आहे, तेव्हा तुला परत बोलवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तुला वाटेल तेव्हा तू यायचं, आपल्या घरी परतायचंस. माझे आजी आजोबा म्हणत होते तेच मी म्हणतो. या घराचा तू वटवृक्ष आहेस. आम्ही फक्त सावलीला विसावलेले पांथस्थ. नाथांचा स्वर किंचित घोगरा झाला. अरे हरी, आम्ही पिकली पानं वाऱ्याच्या हलक्याशा झुळकीनं सुद्धा गळून पडू, पण तू मात्र पाय रोवून घट्ट उभं राहायला हवंस. तू तुझ्या मुलाबाळांना कुलपरंपरेचं वाण सोपवायचं आहे. तुला त्यांच्यापुढे आदर्श निर्माण करायचं आहे. ही सारी जबाबदारी तू एकुलता एक म्हणून तुझीच आहे. माझ घराकडे पाहत ते म्हणाले, सुनबाई, तुझी जबाबदारी पण कमी नाही बरं. अगं, माझा हरी हुशार आहे, विद्वान आहे, कर्तव्यदक्ष आहे, पण थोडा हेकट आणि तापट आहे. त्याच्या कलानं वागून तू त्याला सांभाळून घे. पुरुष बाहेर दिग्विजय गाजवतो, कीर्ती मिळवतो, पण त्याला घरात स्वास्थ्य असेल तर, सुख असेल तर, तेव्हा तुझी भूमिका तू ओळख. तुझ्यावर दुहेरी जबाबदारी आहे. नवरा तर सांभाळायचा आहेच, पण
मुलांकडेही दुर्लक्ष होता कामा नये. रात्रीच्या त्या शांत वेळी समयीच्या मंद उजेडात नाथ जणू हितगुज करत होते. रोजचं प्रवचन इतरांसाठी असायचं, पण हे आत्ताचं प्रवचन जणू स्वतःसह आपल्याच माणसांशी चालू होतं. नाथांच्या मुखातून वत्सलतेचं अमृतबिंदू ओघळत होते. त्या मौक्तिकांची माला गुंफली जात होती आणि ती सर्वांना हवी हवीशी वाटत होती. थोडं विषयांतर करून मनाचा ताण कमी करण्याच्या हेतून ते म्हणाले, अहो ऐकलं का? इतक्या लहान वयात जोडीनं काशी यात्रा घडणं म्हणजे केवढं भाग्य. आता सुनबाईंचं वेणीदान होणार, त्यांना काशी विश्वेश्वराचं दर्शन होणार. पण अशा मंगलवेळी ती उभयता यात्रेला निघाली की डोळ्यातून पाणी काढायचं नाही, नाहीतर हरीच्या मनाला त्रास होईल. तो निघाला की तुम्ही मातृधर्माप्रमाणे त्याला शिदोरी हे सगळं बरोबर द्यायचं. पण मी पण मला जमल तेवढी दिली आहे, होय ना रे हरी? ते पुढे म्हणाले, प्रयागला वेणीदान सोहळा करा, गयेला पिंडदान करा आणि काशीत भरपूर हिंडा. काय समजलं? अरे तिकडे म्हणच आहे की, प्रयाग मुंडण, गया पिंड, काशी हिंड. झोपाळ्यावरून उठत ते म्हणाले, हरी तू परत येईपर्यंत मी फक्त विश्वस्थ म्हणून हे घर सांभाळणार आहे, समजलं ना? चला आता फार उशीर झाला, सगळ्यांनी झोपायला जा बघू. असं म्हणून ते झोपण्याच्या खोलीकडे निघाले. वडिलांचं आजचं हे दर्शन अगदी थक्क करणारं होतं. हरिपंडिताला वाटलं होतं की शांत मूर्ती असलेले बाबा काशीचा संकल्प ऐकून विचलित होतील. त्यांच्या कपाळावर नापसंतीची आठी उमटेल आणि ते मुकस्तंभ राहतील. त्याला गृहत्यागाचा सल्ला देणारे प्रतिष्ठितसुद्धा त्याला म्हणाले होते की तुझ्या या निर्णयानं शांतीसागर ढवळून निघेल, शांती ब्रह्म दोलायमान होईल. अरे तुझी विद्वत्ता, तुझं पांडित्य प्रत्यक्ष तुझ्या पित्यालासुद्धा सहन होत नाही. मुलामुळं आपलं महत्त्व कमी होईल अशी त्यांना भीती वाटत असावी. जुनं खोड अजून गोचिडासारखं प्रतिष्ठेला चिकटून राहिलं बघ. तू घर सोडल्याखेरीज तुझ्या विद्येला तेज चढणार नाही, तुला महत्त्व प्राप्त होणार नाही. मोठ्या वृक्षाच्या छायेत रोपटं कधी सशक्तपणे वाढतं का? हे असे बिनबुडाचे वक्तव्य हलक्या कानाच्या हरिपंडिताला पटली होती. पण प्रत्यक्ष नाथांचं बोलणं ऐकून त्यांचं पुत्रप्रेम, वात्सल्यभाव, अलिप्त वृत्ती, कुटुंबियांबद्दलची तळमळ, भविष्यातले इशारे, कुलपरंपरा टिकवण्याची तळमळ, सारं 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 काही आगळं वेगळं होतं. मनाची उंची वाढवणारं होतं. हरिपंडित आपल्या वडिलांना मनोमनी शरण गेला, पण त्याचा अहंकार त्याला उघडपणे शरण जाऊ देईना. दुसऱ्या दिवशी गिरजाबाई नाथांना म्हणाल्या, हे बघा, हरीची यात्रा सफल झाली, निर्विघ्नपणे पार पडली. तो घरी परत आला की पांडुरंगाला पूजा बांधायची, पंढरपूरची वारी करायची आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचं लुगडं चोळी घेऊन ओटी भरायची. मी तसा नवस बोलले आहे हो. गिरजाबाईंच्या भोळ्या भावाला नाथ मनात हसले. रागावून चाललेला मुलगा परत येईलच ही काय शाश्वती? पण भोळ्या भावातसुद्धा फार सुख असतं, समाधान असतं. माझी अवस्था मात्र बेगडी झाली आहे. हरीचं अंतरंग मी जाणतो, पण मी आपला त्याच्या गृहत्यागाला काशी यात्रेचा मुलामा दिला आहे. ही जी आजकालची मंडळी या राजवटीतली भांड्याला आतून आणि बाहेरून दोन्ही अंगांनी चकचकीत कलई लावतात, पण मुळात भांडं वेगळ्याच धातूचं असतं. चकचकीतपणा हा केवळ मुलामा आहे. जगाला संत वचनांचं प्रबोधन करणारा मी, पण मला माझ्या मुलाच्या स्वभावात परिवर्तन करता आलं नाही. केवढा हा दैव दुर्विलास. जय हरी.